नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात बुधवारी सकाळी नाशिक ते पुणे महामार्गावर वाकी गाव या ठिकाणी झाला. रामनिवास रामचंद्र यादव, वय वर्ष 37, राहणार उत्तर प्रदेश, असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव असून या अपघातात सुरेश सुनील गुंजाळ, वय वर्ष 26, राहणार आंबेगाव या तरुणाचा मृत्यू झालाय, तर चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत. अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच दुचाकीवरील महिलेचा पती आणि 2 मुले हे जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी चाकण तळेगाव रोडवर घडला आहे. अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा गणेश जाधव या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तळेगाव चाकण ते शिक्रापूर हा रस्ता अपघात प्रवण झाला असून अनेक निरपराध अपघातांच्या दाढीत येत आहेत. हॉटेलमध्ये कामाला बालकामगार ठेवल्याप्रकरणी चाकण येथील एका हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी दिनांक 27 रोजी एबी फेमस बिर्याणी हाऊस चाकण या ठिकाणी करण्यात आली. दिलशाद मिराज अली, राहणार चाकण तालुका खेड, असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार आरती पडवळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलशाद अली यांचे चाकण या ठिकाणी एबी फेमस बिर्याणी हाऊस नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये त्याने 2 लहान मुलांना कामाला ठेवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हॉटेल चालक अली याच्या विरोधात गुन्हा नोंदवला. 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणं कायद्यानं गुन्हा आहे. या प्रकरणी बाल किशोर कामगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. इंद्रायणी नदीवर देहू आणि आळंदी ही प्रमुख तीर्थक्षेत्रे येतात. आळंदी या ठिकाणी पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. 2 दिवसांपासून नदी फेसाळलेली आहे. सकाळी नदीची अवस्था वाईट असल्याचं दिसून आलं. सर्वत्र बर्फवृष्टी झाल्याचा भास होत होता. राजगुरुनगरला गटारातील अशुद्ध पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेमधून झिरपत असल्याची बातमी पुणे लाईव्हने प्रसिद्ध करताच नगर परिषदेच्या झोपलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाग आली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून त्वरित या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम केले. गटारातील पाणी रिकाम्या पाईपलाईनमध्ये जात होते. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू होता. मागील 3 टर्म निवडून गेलेल्या सदस्य आणि नगरसेवकांनी शुद्ध पाणी पाजण्याचे आश्वासन दिले होते. मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेची गंभीर दखल घेत आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या आदेशानुसार आळंदी शहरातील सर्व 25 अनधिकृत होर्डिंग्ज नगरपरिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने निष्कासित करून भुईसपाट केले आहेत. मागील 8 दिवसांपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग निष्कासित करण्याची नगर परिषदेची मोठी कारवाई सुरू होते. दरम्यान चाकण पालिकेने देखील शुक्रवारी दिनांक 30 मे पासून पुन्हा कारवाई सुरू करण्याची तयारी चालवली असल्याचं समजतंय. पिंपरी ते निगडी भक्तिशक्ती चौकापर्यंत मेट्रोने प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विस्तारित मेट्रोच्या मार्गाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. 4.51 किलोमीटर मार्गिकेचे काम 2.5 वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मेट्रोचा मार्ग विस्तारित करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार निगडीपर्यंत कामाला सुरुवात झाली. ही शहरवासियांची स्वप्नपूर्ती आहे. आगामी काळात हिंजवडी, वाकडे, पिंपळे सौदागर, चाकण, भोसरे असा मार्ग विस्तारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा प्रशासन आणि नेते सांगत असले तरी चाकणपर्यंत मेट्रोचे स्वप्न पुढील अनेक वर्ष पूर्ण होणार का, याबाबत साशंकता निर्माण आहे. खेड तालुक्यातील पाणी पिंपरी चिंचवडला नेण्यासाठी जेवढी तत्परता दाखवली तेवढीच विकास कामांसाठी सुद्धा दाखवण्याची मागणी होत आहे. आळंदी व चाकण औद्योगिक परिसरात देह विक्री करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी लॉजिंगची सोय आहे. विशेषतः चाकणवरून आळंदीला जाताना आळंदी फाटा ते आळंदी, चाकण चौक, इंद्रायणी काठ, देहू फाटा या भागात या महिला दिसून येतात. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पुणे नाशिक महामार्गाने चाकण तळेगाव व शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्यावर अवजड वाहने वर्दळीच्या वेळी धावत असतात. यामुळे वाहतूक कोंडी होण्यासह अपघाताच्या घटना घडतात. रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांमुळेही अपघाताचा धोका निर्माण होतो. अशा वाहनांकडे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष केले जाते. या अवजड वाहन चालकांना वाहतूक नियमांचे वजन पेलणार की नेहमीप्रमाणे नियम पायदळी तुडवून सुसाट धावतच राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्रापूर, चाकण, तळेगाव मार्ग यासह इतरही मार्गालगत अनेक चालक त्यांची वाहने उभी करतात.
इंडिकेटर पार्किंग लाईट सुरू नसल्यास ही वाहने रात्री नजरेस पडत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांना इतर वाहने धडकूनही अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यालगतच्या वाहनांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील IT पार्कमुळे पुण्याची जागतिक पातळीवर ओळख झाली आहे. येथील IT कंपन्यांमुळे या परिसराचा विकास झाला. मात्र या विकासाला आता ट्रॅफिक जामचे ग्रहण लागले आहे. या समस्येमुळे येथील अनेक IT कंपन्यांनी त्यांचा बोरा बिस्तरा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर स्थलांतर केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तब्बल 37 कंपन्या राज्याबाहेर गेल्या असून आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर जाण्याच्या विचारात आहेत. चाकणमधून देखील कंपन्यांचे स्थलांतर होऊ घातल्याचे बोलले जात आहे. चाकण येथे ऑटोमोबाईल हब आहे. येथे देखील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडवण्याची मागणी कंपन्यांच्या असोसिएशनने वारंवार केली आहे. मात्र अद्याप येथेही वाहतूक कोंडी सुटली असल्याने येथील उद्योग बाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. खेड तालुक्यातील धुवली गावातील माजी उपसरपंच शरद जठार यांची राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत खेड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024चा निकाल 98.88% लागला असून विद्यालयाने याही वर्षी यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे. विद्यालयात 201 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले असून प्रथम श्रेणीत 157 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. फोक्सवॅगन ग्रुप 2009 पासून पुण्यातील चाकण प्लांटमध्ये भारतात कारचे उत्पादन करत आहे. सध्या कंपनी इंडिया प्रोजेक्ट 2.0 अंतर्गत भारतात वाहने तयार करत आहे, जे एक नवीन भारत केंद्रित डिझाईन प्लॅटफॉर्म म्हणून प्रसिद्ध आहे. युरोपियन कार उत्पादक समूह स्कोडा फोक्सवॅगनने भारतात एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कंपनीने भारतात 15 लाख कार तयार करण्यात यश मिळवले. दोन्ही कार कंपन्या फोक्सवॅगन समूहाचा भाग आहेत आणि 2009 पासून पुण्यातील चाकण प्लांटमध्ये भारतात कारचे उत्पादन करत आहेत. कंपनीने चाकण प्लांटमध्ये स्कोडा फॅबिया, स्कोडा रॅपिड, फोक्सवॅगन पोलो, फोक्सवॅगन व्हेंटो या कारचे उत्पादन केले आहे. सध्या कंपनी इंडिया प्रोजेक्ट 2.0 अंतर्गत भारतात वाहने तयार करत आहे. कंपनीने चाकण प्लांटमध्ये 3.8 लाख 1.0 लिटरपेक्षा जास्त TSI इंजिन देखील तयार केले आहेत. चाकण नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी चाकण नगर परिषद मुख्याधिकारी असताना पाणी योजना सुधारित करण्यासह अन्य धोरणात्मक कामे उत्कृष्टपणे मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे आभार जिल्हा काँग्रेस कमिटी प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कडपाटील व तालुका काँग्रेस पर्यावरण सेल अध्यक्ष अमोल जाधव यांनी व्यक्त केले. बल्लाळ यांचा चाकण येथे सेवापूर्तीबाबत सत्कार समारंभ कार्यक्रम चाकण नगर परिषद मार्फत आयोजित करण्यात आला होता. त्यांचा एक चांगला छोटेखानी सत्कार तरी नगरपालिकेने घ्यावा आणि जेणेकरून ते त्यांचं मत मांडू शकतील. मनापासून आभार मानतो. तसेच इथे उपस्थित असलेले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती दिनाचे औचित्य साधत 2 दिवसात पालघर जिल्ह्यातील कोहोज, मनोर, अडसुळगड, असावागड आणि काळदुर्ग हे 5 गिरिदुर्ग 35 किलोमीटरची पदभ्रमंती करीत टीम पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या खेडमधील गिर्यारोहकांनी सर केले आणि राजमाता अहिल्यादेवींना वंदन केले. या मोहिमेची सुरुवात शेलटे गाव, तालुका वाडा, जिल्हा पालघर येथून सकाळी 6 वाजता झाली होती. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे चाकण नगरीत आगमनाच्या स्वागत सोहळ्यानिमित्त नियोजन बैठक चाकणमध्ये गुरुवारी 30 मे 2024 रोजी संपन्न झाली. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. याबाबत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगितले पाहू. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण या ट्रस्टने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळे कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण यांच्या प्रवेशद्वारावरती साधारण 2 वर्षापूर्वी उभारण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय प्रत्यक्षात येत असताना ट्रस्टला आणि गावकऱ्यांना फार आनंद होत आहे आणि त्या पुतळ्यांचं जे महापुरुषांच्या पुतळ्यांचं जे चाकणमध्ये आगमन होणार आहे त्याच्या स्वागतासाठी आज विचारविनिमय करण्यासाठी गावकऱ्यांची मीटिंग या ठिकाणी महात्मा फुले मार्केट कमिटीच्या सभागृहामध्ये बोलवली होती. या मीटिंगसाठी समाजातील सर्व थरातील सर्व मित्रमंडळी आमच्या हजर होती. त्यामध्ये प्रामुख्याने उद्योगपती ध्रुवशेठ कानपिळे, भरतशेठ कानपिळे, रामशेठ गोरे आणि महिला उद्योगपती महिलांच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यामध्ये शोभाताई शेवकरी, मंगलताई गोरे, कविता करपे, धाडगेताई, त्याचप्रमाणे आमचे कालिदासदादा वाडेकर आणि आमच्या तालुक्याचे युवा नेतृत्व नितीन शेटगोरे अशी सर्वच मंडळी या ठिकाणी हजर आहेत. आणि ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव घुमटकर, कार्याध्यक्ष तुकाराम कांडगे
अनिकेत केदारी, राम शेटगोरे अशी सर्व मंडळी या ठिकाणी हजर होती. आणि या संपूर्ण महाविभूतींचे पुतळे ज्यावेळी चाकणमध्ये येणार आहेत त्यांचं स्वागत कशाप्रमाणे करायचं याचा सगळ्यांचा गोषवारा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही या ठिकाणी ठरवलेली. आता सांगण्याचा एक महत्त्वाचा उद्देश असा आहे की या ठिकाणी ज्यावेळेला आमची मीटिंग होत होती त्यावेळेला समाजातील जे वेगवेगळ्या थरातील लोक या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये अविनाशराव दुधोडे या ठिकाणी होते, शेखरराव घोगरे या ठिकाणी होते. आणि या सर्व मंडळींनी ठरवलं की या पुतळ्यांचं किंवा या शिल्पांचं अत्यंत भव्य प्रमाणामध्ये स्वागत झालं पाहिजे. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी मानवतेसाठी जे काम केलेले आहे त्याचं उतराय होण्याचा थोडाफार जो आपल्याला प्रसंग येतोय आपल्यावरती किंवा आपल्याला जो लाभ मिळतोय त्या लाभापासून आपण कोणी वंचित राहू नये. आणि म्हणून येत्या 8 जून रोजी माणिक चौक या ठिकाणी या पुतळ्यांचं आगमन होणार आहे. आणि त्या ठिकाणावरून आम्ही ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पारंपरिक वाद्ये त्या ठिकाणी असतील त्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने त्यांची मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक काढत असताना या ठिकाणी कमिटीचे याचा भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष किसनराव गोरे हेही उपस्थित होते आजच्या बैठकीला. आणि त्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्यांना भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वरती 1 लाख रुपये देणगी त्यांनी जाहीर केलेली. याची उपरती होऊन कालिदास दादा वाडेकर आमच्या कमिटीचे सदस्य आणि आमच्या कमिटीला सर्व मार्गदर्शन करणारे कालिदास दादा वाडेकर यांनी 1,11,000 रुपये रोख आज कमिटीकडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शंकर नामदेव गवते याही आमच्या एका तरुण मित्राला उपरती झाली आणि त्यांनी सुद्धा 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी रोख देऊन टाकलेली, जाहीर केलेली. अशा पद्धतीने समाजाचा मोठा हातभार या सर्व गोष्टीला लागत असतो आणि तो लागत आहे. त्याचबरोबर आमचे एक तरुण सहकारी आणि ट्रस्टचे आमचे सदस्य अशोकराव जाधव आणि त्यांचे बंधू दशरथराव जाधव यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आम्ही ट्रस्टच्या वतीने या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. आणि हा जो कार्यक्रम आहे हा मानवतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी समाजातील गोरगरीब दीनदलित वर्गासाठीच काम केलेले आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिलं कार्य करणाऱ्या सावित्रीबाई होत्या आणि त्यांच्यामुळेच आज आपल्या माता भगिनी वेगवेगळ्या पदावरती कार्यरत झालेल्या आहेत. आणि ह्या गोष्टीची जाणीव पुढच्या पिढीला सतत व्हावी म्हणून आम्ही हे पुतळे उभारण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता. हे पुतळे उभारीत असताना मला तालुक्याचे आमदार सन्माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य झालेले. तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ कांडगे जिल्हा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष यांनी फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे. शांताराम बापू घुमटकर यांनी मोलाचं सहकार्य केलेले. त्याचप्रमाणे साहेबराव परशुराम देशमुख हेही आमच्या गावातील एक ज्येष्ठ नेतृत्व आहे, त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. तर ह्या सर्वांच्या सहकार्याने या सर्वांच्या विचाराने आम्ही हे पुतळे या ठिकाणी बसवित आहोत. आणि हे पुतळे बसवित असताना ट्रस्टच्या मनामध्ये एकच पवित्र अशी भावना आहे की समाजामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या मानवतेचं कार्याचा हा उजेड पुढच्या पिढीपर्यंत जावा आणि पुढच्या पिढीने सुद्धा त्याचप्रमाणे वर्तन करावं, त्यांचे विचार पुढच्या पिढीला कळावेत. ह्या पवित्र भावनेने आम्ही हे पुतळे या मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वारावरती उभारीत आहोत. 8 जूनला माणिक चौक चाकण या ठिकाणावरून या पवित्र शिल्पांची जी मिरवणूक निघणार आहे त्यामध्ये बहुसंख्य माता भगिनींनी तरुणींनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी किंबहुना महात्मा फुल्यांच्या कार्याची उतराई होण्याचा प्रयत्न करावा एवढीच मी ट्रस्टच्या वतीने जाहीर विनंती. ट्रस्ट चाकण यांच्या वतीनं आपल्या चाकण मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावरती या महापुरुषांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा कार्यक्रम आपला जसे विनायक शेट्टी सांगितले की सुवर्णक्षणाची वाट पाहत होतो आपण. सुवर्णक्षण आता जवळ आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तो कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा आणि त्याची मिरवणूक चांगल्या पद्धतीने चाकण शहरातून निघावी यासाठी नियोजनासाठी आपण उपस्थित झाला. समाविष्ट केलेलं आहे. सर्वांना बरोबर घेतलेलं आहे. आम्ही कुणालाही त्या ठिकाणी डावलले सोडले असं अजिबात नाही, असं कुणी म्हणू शकत नाही किंवा आमच्या समाजाला तिथं प्रतिनिधित्व नाही. कारण ज्यावेळेस ट्रस्ट स्थापन केलं 30 लोकांची जी कमिटी आपण बनवली त्या 30 लोकांच्या कमिटीमध्ये तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या, सगळ्या गटाच्या, सगळ्या जाती धर्माच्या, कारण हे कुणाचं एकट्याचं काम नाहीये, हे समाजाचं काम आहे. सगळी राजकीय जोडे बाजूला ठेवून अत्यंत शुद्ध हेतून सगळ्यांना बरोबर घेऊन आपण हे काम दादा आज पूर्ण केलेलं प्रयत्न करत आहोत. आणि मी 8 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्व माता भगिनींना, सर्व समाजातल्या तळागाळातल्या असो, राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, सर्व स्तरातील लोकांना नम्र विनंती करते की आपण या कार्यक्रमानिमित्ताने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.